मला एक इथं गोष्ट बोलू वाटते, ती म्हणजे फिटनेसमुळे तुम्हाला मेंटली भारी वाटलं पाहिजे. जर तुम्ही कंटिन्युअसली त्या विचारामध्ये डुबलेले असाल जिथे तुम्ही सारखं प्रोटीन बद्दल किंवा फॅट्स बद्दल किंवा इव्हन कार्बोहायड्रेट्स बद्दल विचार करत असाल तर इट इज युजलेस डुईंग फिटनेस. सी, फिटनेस शुड नॉट बी परफेक्ट, नॉर तुम्ही ट्राय केलं पाहिजे टू मेक इट परफेक्ट अनलेस इट्स युअर प्रोफेशन ऑर युअर कॉम्पिटिंग समवेअर. द पॉइंट इज, फिटनेस हा तुमच्या आयुष्यातला एक पार्ट आहे, इट्स नॉट युअर होल लाईफ. त्यामुळे इम्परफेक्शन्स हे असणारच आहेत. आपण पिझ्झा, बर्गर किंवा वडापाव या सगळ्या गोष्टींसाठी क्रेव करणारच, कारण की आपण शेवटी माणूस आहोत आणि वी डू हॅव क्रेविंग्स. त्यामुळे मन मारून जगण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे एक काम करा, स्टॉप चेजिंग परफेक्शन, इन्स्टेड चेज कन्सिस्टन्सी. म्हणजेच काय, तर तुमच्या फिटनेसमध्ये कन्सिस्टन्सी आणा किंवा तुमच्या इटिंग हॅबिट्समध्ये कन्सिस्टन्सी आणा. जेवढं शक्य आहे तेवढं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा आणि एक्सरसाइज पण तुम्ही 3 ते 4 दिवस आठवड्यातून केली तरी पण खूप इनफ आहे. पण ती कन्सिस्टन्सी ठेवा, ते तुम्हाला जास्त हेल्प करणार आहे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्यात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा.